श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 17. श्री नामानंदांचे दर्शन. मी कुरवपूरला जात असताना रस्त्यात एक स्त्री भयभीतपणे माझ्या दिशेने धावत येत होती. तिचे केस मोकळे सुटलेले होते. ती वेडी वाटत होती. तिला पाहून माझी घाबरगुंडीच उडाली. हात पाय थरथर कापू लागले. तिच्या मागे 2 गुंड हातात काठी घेऊन धावत येत होते. ती स्त्री धावत येऊन माझ्या पाया पडली व त्या गुंडांपासून वाचवण्याची विनंती करू लागली. हातात लाठी काठी नसलेला काटकुळ्या अंगाचा मी त्या नवख्या जागी त्या परक्या व्यक्तींपासून तिला कसे काय वाचवू शकणार होतो. पण नकळत माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले, माते घाबरू नकोस. या दुष्टापासून श्रीपाद श्रीवल्लभ नक्कीच तुझे रक्षण करतील. निर्भयपणे उठ. ती 2 माणसे माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागली. शरीराने धष्टपुष्ट असलेल्या त्या 2 गुंडांपासून त्या स्त्रीला वाचवण्याचे आश्वासन माझ्यासारखा एक हडकुळा माणूस देत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. ते माझ्या अंगावर धावून येत म्हणाले, अरे हडकुळ्या ब्राह्मणा, आम्ही या दुराचारिणीला संपवणार. तू तिचे रक्षण करू शकणार नाहीस. आमच्या आड येऊ नकोस. माझ्यात कुठली तरी अदृश्य शक्ती प्रवेश करत आहे असं मला जाणवू लागले. माझ्या नकळत पुन्हा माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले. ते शब्द मला कठीण परिस्थितीत टाकणारे होते. ब्राह्मण कुळात जन्म घेऊन काल रात्री निर्लज्जपणे गायीचा वध केला व गोमांस भक्षण केले. दारू पिऊन सर्व प्रकारचे दुराचार करता. माझा व या निरापराध स्त्रीचा वध करणे तुमच्यासाठी कठीण काम नाही. मी तर तयारच आहे. पण तुमच्याविषयी मला दया वाटते म्हणून एक गोष्ट सांगतो. तुम्ही या स्त्रीचा वध केला तर तुम्हाला कुष्ठरोग होईल. त्यात काम इच्छा वाढते. पण अशा व्याधीग्रस्ताला साप देखील दंश करत नाही. सर्पविषाने बनवलेल्या औषधानेच तो रोग बरा होऊ शकतो. पण त्या औषधाचे विधान सगळ्यांनाच माहीत नसते. सर्व व्याधीत अत्यंत निकृष्ट अशी ही कुष्ठव्याधी आहे. तुम्हाला ती पीडा भोगायची असेल तर या स्त्रीचा वध करा. तुमच्या भल्यासाठीच मी हे सांगत आहे. माझे बोलणे ऐकून ते दोघे खचूनच गेले. मी त्यांना भूतकाळातल्या सांगितलेल्या गोष्टी खऱ्या असल्यामुळे माझी भविष्यवाणी ही नक्कीच खरी होणार असे त्यांना वाटले. त्यांनी त्यांचे अपराध कबूल केले. खरे म्हणजे मला अजिबात ज्योतिषाचे ज्ञान नव्हते. पण त्यांच्या दृष्टीने मी मोठा ज्योतिषी ठरलो. जवळच असलेल्या झाडाच्या सावलीत आम्ही सर्वजण बसलो. मी त्या दोघांना त्यांचा वृत्तांत सांगायला सांगितले. तेव्हा ते म्हणाले, अहो तुम्ही त्रिकालज्ञ व वेदज्ञ आहात. आता तुम्ही विचारता म्हणून सांगतो. आम्ही दोघे भाऊ आहोत. आम्ही ब्राह्मण कुलात जन्मलो खरे, पण आमच्यातला ब्राह्मण धर्म पूर्णपणे लुप्त झालाय. आम्ही अगदी पूर्ण भ्रष्ट झालो. गोमांस खाणाऱ्यांशी आम्ही मैत्री केली. सुरापानाची सवय लागली. व्यभिचारही सवय जडली. अशा सर्व व्यसनांनी आम्ही भ्रष्ट झालो. एका दगडावर पद्मासनात बसलेल्या या स्त्रीला आम्ही बघितले व आमची भोगेच्छा जागृत झाली. ती तिच्या जवळ व्यक्त करताच तिने प्रतिकार केला व ती पळू लागली. आम्ही तिच्या मागे धावत होतो. पूर्वपुण्याईमुळे तुमच्या दर्शनाचे भाग्य आम्हाला लाभले. तेव्हा मी म्हणालो, काय चांगले काय वाईट हे ओळखण्याची विवेक बुद्धी परमात्म्याने तुम्हाला दिली आहे. आपण सन्मार्गाने चाललो तर चांगले फळ मिळणार. कुमार्गाने गेलो तर नक्कीच वाईट फळ भोगावे लागते. ही स्त्री सदाचारिणी दिसते. तुम्ही तिला दुराचारिणी समजलात. इतकेच नव्हे तर नीच हेतूने तुम्ही तिच्या मागे लागलात. पण आता तुम्हाला खराखुरा पश्चाताप झालेला दिसतो. तुमच्या पापाला प्रभू क्षमा करेल की नाही हे मला माहित नाही. पण तुम्हाला एक शुभ वार्ता सांगतो. त्रिलोक आराध्य त्रिमूर्ती स्वरूप असे श्री दत्त सध्या नररूपधारी होऊन
श्रीपाद श्रीवल्लभ नावाने संचार करत आहेत. त्यांच्या दिव्य चरणांशिवाय या पापातून मुक्त होण्याचा दुसरा कुठलाही उपाय नाही. मी त्यांच्या अनेक दिव्य लीला ऐकल्या आहेत. सध्या त्यांचा निवास कुरवपूरला आहे. मी त्या स्त्रीला म्हणालो, माते, आता तुझा वृत्तांत सांग. तेव्हा ती सांगू लागली, अहो, तुम्ही या पाप्यांपासून मला वाचवले. मला तुम्ही पित्या समान आहात. माझे नशीब काय सांगू. मी खरं तर चांगल्या ब्राह्मण कुळात जन्मले. लहान वयात लग्न झाले. नवरा नपुंसक आहे, तरी पण तो मला सतत छळत होता. तारुण्यातील भावभावनांना आवर घालून पती हेच दैवत समजून मी त्याची सेवा करत होते. पण माझा नवरा मला ठार मारणार होता. त्याशिवाय त्याला दुसरे काही सुचत नव्हते. माझ्यावर नाही ते आरोप करून तो मला सतत त्रास देत असे. मी सुवासिनीसारखी सजले तर म्हणायचा, कुणाची वाट पाहतेस. साधी राहिले तर म्हणायचा, अशी विधवेसारखी का राहतेस. घरातल्या लहान बाळांशी खेळले तर मला मूल होत नाही म्हणून टाकून बोलायचा. चांगले पोटभर जेवले तर म्हणायचा, घरचं खायला उठलीये. कमी जेवले तर म्हणायचा की आजूबाजूच्या लोकांना दाखवायचे आहे ना की तुला बिचारीला सासरी जेवण मिळत नाही. उपवास केला तर म्हणायचा, माझी पीडा टाळण्यासाठी व्रत वैकल्य करीत आहेस. कसेही चांगले वागले तरी छळ थांबत नव्हता. माझे सासू सासरेही हे सर्व पाहून त्याला काहीच म्हणत नसत. भूमीतला नरक मी माझ्या सासरी भोगत होते. जीवन असह्य झाले होते. एकदा आमच्या गावी एक तंत्र मंत्र करणारा आला. त्याला आमच्या घरच्यांनी घरी बोलावले. तो ज्योतिषशास्त्रात प्रवीण होता. त्याने काही आकडेमोड व विचित्र पूजा करून माझे भविष्य सांगायला सुरुवात केली. या मुलीचे नशीब फार वाईट व खडतर आहे. हिच्या जन्मपत्रिकेत अनेक अमंगल योग आहेत. त्यामुळेच नवऱ्याला नपुंसकत्व आले. हिला घराबाहेर काढले तर सारे अमंगल दूर होईल. मी केलेल्या तंत्र मंत्र पूजेमुळे नक्की लाभ होईल. मुलाचे नपुंसकत्व जाईल. पुन्हा लग्न होऊन संतान योग पण आहे. हे ऐकून अजिबात दयामाया न दाखवता सासू सासऱ्यांनी व घरच्या सर्व मंडळींनी मला घरातून बाहेर हाकलले. मला गत्यंतर नसल्यामुळे मी माझ्या आई वडिलांकडे जायला निघाले. तो मांत्रिक मला रस्त्यात भेटला व माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करू लागला. मी संतापाने जणू भद्रकालीच होऊन जवळचे दगड त्याला फेकून मारू लागले. एक दगड त्याच्या डोक्याला लागून तो तेथेच तत्काल मरण पावला. दुर्दैव, स्वतःच्या रक्षणार्थ का होईना पण माझ्या हातून ब्रह्महत्या घडली होती. माझे मन थाऱ्यावर नव्हते. माहेरी गेले तर आई वडील सांभाळतील, परंतु भाऊ भावजय प्रेमाने वागवतील याची खात्री नव्हती. समस्या सुटण्यापेक्षा वाढलीच असते. मी त्या कुटील मांत्रिकाची हत्या केलेली काही ग्रामस्थांनी बघितली होती. का केली हे त्यांना माहीत नव्हतं. अशा गोष्टी दाही दिशांना पसरतात. त्यामुळे नशिबावर हवाला ठेवून वाट फुटेल तिकडे चालू लागले. इतक्यात तहान लागली. जवळच तलाव होता, तिथे पाणी प्याले. बघितले तर तळ्याकाठी एक औदुंबराचे झाड दिसले. औदुंबर हे दत्तप्रभूंचे आवडते झाड हे मी ऐकले होते. माझे शरीर थकले होते. मी त्या वृक्षाखाली गाढ झोपी गेले. थोड्या वेळाने भूक लागली म्हणून उठले. 2 नाग माझ्या आजूबाजूला उभे होते. मी त्यांना नमस्कार केला. माझी प्रार्थना स्वीकारल्याप्रमाणे ते दोन्ही नाग दिसेनासे झाले. मी दत्त दिगंबर दत्त दिगंबर, जय गुरु दत्ता दत्त दिगंबर असे गात होते. दत्तप्रभू स्मरण करताच ते प्रसन्न होऊन भक्तांचे रक्षण करतात हे मी वडिलांकडून ऐकले होते. माझ्या नशिबाने मी औदुंबराच्या झाडाखाली होते, म्हणजे दत्तप्रभूच्या कृपाछायेत असल्यासारखेच वाटत होते. माझे दत्तनाम संकीर्तन तन्मयतेने ऐकत एक वाटसरू औदुंबराच्या झाडाजवळ उभा होता. त्याला पाहून मला भीती वाटली. मी जोराने त्याच्या अंगावर ओरडले, अरे तू कोण? शहाण्यासारखा ताबडतोब इथून निघून जा. नाही गेलास तर डोक्यात दगड फेकून मारीन.
याआधीच एका कुटील मांत्रिकाला मी मारले आहे. ती व्यक्ती हात जोडून म्हणाली, माते, माझे नाव रविदास. मी रजक कुलातला असून दत्तभक्त आहे. मी कुरवपूरला राहतो. श्री दत्तगुरु या भूलोकाला पावन करण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने कुरवपुरात विराजमान आहेत. दूर दूरच्या भक्तांना ते आपल्या लीला प्रयोगाने त्यांच्या अवताराबद्दल कळवत असतात. हे मी अनुभवाने सांगतो. मी आता कुरवपूरलाच जात आहे. तुला यावेसे वाटत असेल तर तू माझ्या बरोबर येऊ शकतेस. कुरवपूर जवळच आहे. तेव्हा मी त्यांना म्हटले, तुझ्या सांगण्यावर माझा विश्वास बसत नाही. तू सांगतो आहेस ते श्रीपादच दत्तगुरु असतील तर त्यांनी या दीन स्त्रीवर कृपा करून मला त्यांची प्रचिती द्यावी. मी त्यांचे नामस्मरण करणार. नंतर काय होते ते पाहीन. तू मात्र लगेच इथून निघून जा, नाही तर माझ्या हातून नक्कीच प्रमाद घडेल. तो काही एक न बोलता दत्त दिगंबर श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर म्हणून निघून गेला. त्यानंतर एका दगडावर पद्मासन घालून मी ध्यान करत बसले. तर हे दुष्ट आले म्हणून मी जीव वाचवत तुमच्याकडे पळत आले. तेव्हा मी म्हटले, माते, श्रीपादांना तुझी दया आली म्हणूनच तुझी रक्षा झाली. ते अंतर्यामी आहेत. त्यांना अज्ञात अशी एकही गोष्ट या सृष्टीत नाही. ते सर्वांठायी असतात. कार्य कारण संबंधाने या सृष्टीत विविध देशात विविध काळात ज्या विविध घटना घडतात त्या सर्व कारणांचे महाकारण श्रीपाद आहेत. कारणाशिवाय या सृष्टीत कार्य घडत नसते. श्रीपाद निर्गुण की सगुण, निराकार की साकार की याच्याही अतीत आहेत हे कुणालाच कळत नसते. ते त्यांचे त्यांनाच माहीत. त्यांचे ते साक्षी आहेत. आपण त्यांच्या कृपेमुळे अरिष्टातून विमुक्ती मिळवू शकतो. नंतर ते ब्राह्मण बंधू, ती सुशीला नावाची ब्राह्मण स्त्री व मी असे सर्व मिळून कुरवपूरकडे निघालो. आम्ही श्री दत्तांचे व श्रीपादांचे नामस्मरण करीत वाट चालत होतो. लोकांना आम्ही भजनी मंडळ आहोत असे वाटत होते. प्रवासात आम्ही नामानंद नावाच्या महात्म्याच्या आश्रमात पोहोचलो. श्री दत्तांचा चांडाळ वेशात नामानंदांना अनुग्रह. नामानंदांना बघताच ते त्रिकालज्ञ आहेत हे जाणवले. त्यांनी आमचे प्रेम आदरपूर्वक स्वागत केले. श्री नामानंद म्हणाले, आमचे वडील मायणाचार्य, माझे नाव सायणाचार्य. आमचे हे भारद्वाज गोत्र. आम्ही वैष्णव आहोत. संन्यास दीक्षेनंतर मी नामानंद झालो. वैराग्य येऊन मी उत्तर प्रदेशातील पुण्य सिद्ध क्षेत्रांचे दर्शन घेत, माझा उद्धार करणाऱ्या सद्गुरूंचा शोध घेत पिठिकापूरला येऊन पोहोचलो. आम्ही कट्टर वैष्णव असल्यामुळे शिव आराधना आम्हाला वर्ज्य. कडक सोवळे पाळणारा मी कुंती माधवाचे दर्शन घेऊन देवळातून बाहेर आलो तर एका चांडळाचे दर्शन झाले. तो माझ्याजवळ येऊन म्हणाला, नामानंदा, मला गुरुदक्षिणा समर्पण करून इथून निघ. हे ऐकून मी दिग्मूढ झालो. गावचे लोकही हे सर्व बघत होते. एक चांडाळ एका वैष्णव ब्राह्मणाला गुरुदक्षिणा मागत होता. हे विपरीत नव्हते का? काही जणांना वाटले हा चांडाळ दारू पिऊन ब्राह्मणाला सतावत आहे. मी चांडाळाला विचारले, अरे तू कोण आहेस हे मला माहित नाही, पण मी वैष्णव ब्राह्मण आहे. तू चांडाळ दिसतोस. माझे नाव नामानंद नाही. तू मला जबरदस्तीने गुरुदक्षिणा मागणे बरोबर नाही. या पलीकडे मी काहीच बोलू शकलो नाही. त्याचे डोळे लाल झाले. चेहरा भयप्रद दिसू लागला. अरे, उद्धार करणाऱ्या गुरुसाठी गावोगाव भटकत आहेस. माझ्या गोत्राच्या लोकांना विचारत पागल कुत्र्यासारखा हिंडत आहेस ना? थांब, या चाकूने तुला मारून तुझे रक्त पितो. डोकेच फोडीन तुझे. तुझे प्राण जाऊ न देता तुझे तुकडे करून तुला घोर नरक यातना भोगायला लावीन. माझे व्यवहार फार दुष्ट असतात. होकार दे किंवा नकार सांग. शतकोटी देवतांची प्रार्थना केलीस तरीही माझ्यापासून तुला कुणीही वाचवू शकत नाही. त्यांच्यात तितके साहस नाही. असे बोलतच तो चांडाळ मला चाकूने मारू लागला. अगतिक होऊन मी त्या चांडाळाला साष्टांग नमस्कार घातला. माझ्याजवळ जे काही होते ते सर्व गुरु दक्षिणा म्हणून समर्पित केले. इतक्यात अकल्पित घडले.
चांडाळाच्या जागी एक दिव्य मनोहर स्वरूप प्रकट झाले. त्या दिव्य मंगल मूर्तीच्या दृष्टीतून दया करुणा पाझरत होती. ती दिव्य मूर्ती म्हणाली, मी श्रीवल्लभ, श्री दत्तच सध्या श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने पिठिकापुरात अवतरलो आहे. तू माझाच आहेस व मी तुझा. तुझी संपत्ती माझी व माझी संपत्ती तुझीच. आपले जुळणे म्हणजे सच्चित आनंद. तू आजपासून नामानंद नावाने धर्म प्रचार करीत शांती प्राप्त करून घेशील व शेवटी माझ्या लोकात पोहोचशील. नामानंदांना स्वतः श्रीपादांनी जीव घालणे. अशा प्रकारे मी नामानंद नावाचा संन्यासी झालो. मला खूप भूक लागली होती, पण गावातले कुणीही मला जेवण देईनात. माझ्याबद्दल लोक अनेक प्रकारे बोलू लागले. अरे तू वेडा आहेस, दारुड्या चांडाळाने याला गुरुदक्षिणा मागितली, ह्याने दिली आणि हा ब्राह्मण असून त्या चांडाळाला गुरु मानून बसला. त्यामुळे पिठिकापूरच्या ब्राह्मणांनी अस्पृश्य ठरवून मला जेवण देणे बंद केले. न कळतच मी श्री अप्पलराज शर्मांकडे पोहोचलो. ओम भवतीम भिक्षाम देही असे म्हणण्याची देखील माझ्यात शक्ती नव्हती. इतका मी थकून गेलो होतो. इतक्या दार उघडून हातात जेवणाचे ताट घेऊन श्रीपाद बाहेर आले. दाराच्या ओट्यावर बसून श्रीपादांनी स्वतःच्या हाताने मला जीव घातले. आपल्याच हाताने माझे तोंड पुसले. आपला वरदहस्त माझ्या डोक्यावर ठेवला. तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. कुठल्याही बाबतीत धडपड करायची गरज नाही. दगडाखालच्या बेडकाच्या आहाराची सोय करणारा तुझे पोषण करणार नाही का? तू कुठेही असला तरी मी तुझ्या पाठीशी राहीन. अदृश्य रूपाने तुझा सांगाती होऊन तुझ्या सोबत संचार करीन. पापण्या डोळ्याला जपतात तसे मी तुला जपेन. असे अभय वरदान देऊन त्यांनी मला निरोप दिला. तेव्हापासून मी संन्यासी होऊन वाटेल तेथे संचार करत आहे. अदृश्य रूपाने त्यांचा दिव्य हस्त माझे रक्षण करत असतो. 4 प्रकारचे जीवनमुक्त. मी नामानंदांना विचारले, अहो श्रीपादांची आराधना केली तर मोक्ष शीघ्रपणे मिळतो असे मी ऐकले आहे. त्यासाठी काही खास आराधना विधान आहे का? काही विशेष मंत्र जप करावा लागतो का? माझ्या शंकेचे निरसन करून मला कृतार्थ करावे. प्रश्न ऐकून नामानंद प्रसन्नपणे म्हणाले, बाळांनो, मोहाचा क्षय हाच मोक्ष. शरीर पतनानंतरच मोक्ष मिळतो असा नियम नाही. प्रारब्ध भोग शरीर अनुभवत असले तरी जीवात्मा मुक्त अवस्थेत असू शकतो. अशा लोकांना जीवनमुक्त म्हणतात. इष्ट देवतेच्या लोकात निवास करण्यास सालोक्य मुक्ती म्हणतात. त्याहीपेक्षा पुण्यवान जीवांना इष्ट देवतेच्या सामिप्यात निवास करण्याचे भाग्य प्राप्त होते, त्यालाच सामिप्य मुक्ती म्हटले आहे. त्याहीपेक्षा पुण्यवान असलेल्यांना इष्ट देवतेचे स्वरूप प्राप्त होते, त्याला सारूप्य मुक्ती म्हणतात. याहूनही विशेष स्थिती म्हणजे आपल्या इष्ट देवतेच्या चैतन्यात एकरूप होणे, याला सायुज्य मुक्ती म्हणतात. आध्यात्मिक क्षेत्रातील दत्तभक्त इहलोकातच सालोक्य मुक्ती अनुभवत असतात. त्यांचे शरीर प्रारब्ध भोग भोगत असते. त्यांचे मन मात्र श्री दत्त चरणारविंदी केंद्रित होऊन सृष्टी धर्म, सूक्ष्म धर्म पालनातील विचित्र विधान अंतरदृष्टीने पारखत आनंद अनुभवत असते. स्वार्थरहित योगीश्वरांच्या सर्व दिव्य शक्ती प्रमेय नसतानाच विश्व कल्याणासाठी उपयोगी पडतात. ते दत्तप्रभूंच्या दिव्य लीला आपल्या अंतरदृष्टीने सालोक्य भक्तांपेक्षा विश्लेषणात्मकतेने जाणतात. त्यांचा आनंद जास्त प्रमाणात असतो. जीव शरीरबद्ध झाला की अनेक गुण, वासना, इच्छा याने तो बद्ध अवस्थेत जातो. क्रमाक्रमाने ही बंधने हलकी होत जातात. अशा प्रकारे बंधने कमी होत असतानाच आनंद फार मोठा असतो. सायुज्य प्राप्ती झालेल्या दत्त भक्तांकडून श्री दत्त त्यांच्या दिव्य लीला यथेच्छ प्रकट करून घेत असतात. श्री दत्तांना संकल्प असतो. श्री दत्तात सायुज्य पावलेल्या श्रेष्ठ योग्यांना संकल्प असे काही नसते.
पण त्यांचे दर्शन, स्पर्श, संभाषण या अनुग्रहाचा लाभ घेणाऱ्या पुण्यवानांचे श्री दत्त त्या योग्यामार्फतच रक्षण करत असतात. ऐहिक ऐश्वर्य व पारलौकिक ऐश्वर्य मात्र श्रीपाद श्रीवल्लभच देऊ शकतात. मानव अनेक देवी देवतांची आराधना करतात. त्या सर्व देवता म्हणजे श्रीपादांचे दिव्य अंशच होत. त्या त्या देवतांमार्फत श्रीपाद अनुग्रह करत असतात. दत्त आराधनेचे वैशिष्ट्य. तेव्हा मी म्हणालो, अहो असे आहे तर मग आपण विविध रूपातील देवांची आराधना करायची की केवळ श्रीपादांची आराधना करायची? श्रीपाद व देवतांमधील अभेद तत्व मला समजेल अशा रीतीने सांगा. त्यावर श्री नामानंद संतुष्ट होऊन म्हणाले, ऐका, तुला एक गोष्ट सांगतो. एका कन्येचा विवाह झाला. ती सासरी गेली. एकदा तिला भेटायला तिचा भाऊ तिच्या सासरी गेला. सासूने तिची तक्रार तिच्या भावाजवळ केली. अहो सुनबाई, दूध, दही, ताक, लोणी, तूप इतके पदार्थ चोरून खाते. एखाद्या पदार्थांची चोरी केली तर मी काही बोलणार नाही, पण इतके पदार्थ चोरून खाल्ले तर मला बोलावेच लागते. तेव्हा भावाने बहिणीला जवळ बोलावून सांगितले, ताई, इतक्या वस्तू उद्यापासून चोरून खाऊ नकोस. तू जे इतके पदार्थ खातेस ते सर्व पदार्थ एकाच पदार्थात आहेत, ते म्हणजे दूध. निर्भेळ दूध पोषक आहे, म्हणून वाटेल तितके निर्भेळ दूध तेवढे पीत जा. एकच पदार्थाचं सेवन केल्यामुळे तुझ्या सासूची तुझ्याबद्दलची काहीही तक्रार राहणार नाही. याचप्रमाणे फक्त श्री दत्ताची आराधना केल्याने सर्व काही मिळेल. परंतु रुची वैविध्यामुळे लोक वेगळ्या वेगळ्या देवतांची आराधना करत असतात. शिव आराधना केल्याने विष्णू प्रकट होणार नाही, विष्णू आराधनेने शिव प्रकट होणार नाही. मात्र त्यांच्या अनुग्रहाचे रूप एकसारखेच असणार. त्यांचे भक्तरक्षण विधान पण एकच असणार. सगुण साकार भक्तीचे कर्मफळ तसेच असणार ना. अनेक जन्मातल्या पापराशी क्षीण होऊन पुण्यफळाची वृद्धी झाली की माणसातील श्री दत्त भक्ती जागृत होते. त्यामुळे दत्तभक्तांना असाध्य असे काहीच नाही. विधिलिखित बदलण्याचे सामर्थ्य कुठल्याही देवतांमध्ये नाही. भक्तांच्या आर्ततेने दयाद्र होऊन श्री दत्त मात्र आपल्या भक्तांचा ललाट लेख मिटवून दुसरा नवीन लेख लिहिण्याचा आदेश ब्रह्मदेवाला देऊ शकतात. जीवाची शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक स्थिती आहे. त्या स्थितीत ठेवण्याचे कार्य स्थितिकारक विष्णू करत असतात. योग्य परिपक्व स्थिती आली नसताना अचानक प्रचंड योगशक्ती जीवात प्रकट झाली, पण जीवाचे शरीर, मन, बुद्धी ती शक्ती पचवू शकली नाही, तर अग्निज्वालेत सजीव दहन होत असल्याचा अनुभव जीव घेतो. म्हणून त्या जीवाची जीवनयात्रा क्रम विकासाप्रमाणे चालू ठेवण्यास विष्णू मदत करतात व या जीवाला कर्मानुसार त्या स्थितीत ठेवतात. श्रीकृष्ण व श्री दत्तप्रभू अभिन्न आहेत, एकच आहेत. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गावकऱ्याचे रक्षण कसे केले ही कथा सर्वांनाच माहिती आहे. सर्व गोप गोपिका पूर्वजन्मीचे थोर ऋषी होते. गोवर्धन पर्वत म्हणजे योग ग्रंथीचा गिरी. त्या ग्रंथीचे भेदन होऊन योग शक्तीचा विस्फोट झाला की जीवात्मा पिसासारखा हलका होऊन तरल अनुभूती अनुभवतो. या सूक्ष्म स्थितीत त्याला मोठा योगानंद प्राप्त होतो. ही सूक्ष्म स्थिती मिळवण्यासाठी हजारो जन्म घ्यावे लागतात. श्रीकृष्णांनी या शरणागताचा भार स्वतः वाहून त्यांचे ग्रंथी भेदन करून त्यांना जीवनमुक्त केले. हे आध्यात्मिक असे गूढ रहस्य आहे. लौकिक दृष्टीने पाहिले तर श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून आपल्या लोकांचे रक्षण केले एवढेच समजते. त्याचप्रमाणे श्री दत्तही आपल्या भक्तांची विविध स्थिती बदलावी म्हणून संकल्प करून साधारणपणे चालणारा क्रमविकास शीघ्र करण्याचा आदेश विष्णूंना देऊ शकतात. या प्रक्रियेत भक्तांना भोगावे लागणारे सर्व कष्ट अज्ञात स्थितीत भोगायला लावतात किंवा स्वतः त्यांचा भार आपल्या खांद्यावर घेतात. श्रीपाद श्रीवल्लभ कारुण्य मूर्ती आहेत.
त्यांच्या अवतार कार्यातील प्रधान लक्ष म्हणजे सायुज्य स्थिती अनुभवणाऱ्या योग्यांची संख्या 1,25,000 करणे हे आहे. सर्व कर्मबंधाच्या स्पंदनातून मुक्त करण्याचा संकल्प झाल्यास श्री दत्त रुद्रांश रूपाने प्रकट होतात. त्यामुळे कोट्यानुकोटी मागच्या जन्माचे व पुढच्या जन्माचे कर्मफळ नाश करून जीवाला मोक्ष प्राप्ती करून देतात. त्यांच्यातील ब्रह्मअंश, विष्णुअंश, रुद्रांश प्रस्फुटित होऊन त्या अनुसार भक्तांची रक्षा करतात. हे सर्व त्यांच्या संकल्पाप्रमाणे घडत असते. त्यांच्या तशा संकल्पासाठी आपण भक्ती मार्गाचा अवलंब करावा हे उत्तम. एकदा पिठिकापुरात श्रीपादांचा अनन्य शरण भक्त घोड्यावर चढत असताना खाली पडला. त्याला घोड्याने आपल्या पायाखाली तुडवले. बऱ्याच जखमा होऊन तो रक्तबंबाळ झाला. त्या रक्तबंबाळ भक्ताला श्रीपादांनी आपला अभय हस्त दाखवतच एका क्षणात जखमा नाहीशा होऊन तो पूर्ववत झाला. श्रीपादांवर अजिबात विश्वास नसलेल्या एका माणसाला त्याच दिवशी 100 वरह असलेले एक पात्र मिळाले. या 2 घटनांचा खुलासा व्यंकटप्पया श्रेष्ठींनी श्रीपादांना विचारला. तेव्हा ते म्हणाले, घोड्यावरून पडलेला हा माझा अनन्य भक्त उद्या मरणार होता, पण मी त्याचे आयुष्य 20 वर्षांनी वाढवले. हे त्याच्या अनन्य भक्तीचे प्रतिफळ मी ठरवले. 100 वराह असलेले पात्र ज्यास मिळाले त्याला त्या दिवशी ऐश्वर्य मिळणारच होते, पण त्याच्यात अजिबात भक्तिभाव नव्हता. इतकेच नव्हे तर तो देवभक्तांची अवहेलना करीत असल्यामुळे मी त्याचे ऐश्वर्य 100 वराह इतकेच मर्यादित केले. माझ्यावर निस्सीम भक्ती करणाऱ्याचा मी दासानुदास आहे. मला आपल्या हृदयात बंदी बनवणारा तोच खरा प्रभू आहे. त्रिलोकाधिपती परमेश्वर ही अशा भक्तांचा दास होऊन वावरतो. श्री रामानंदांनी अशा चांगल्या गोष्टी सांगून चांगले संदेश दिल्यामुळे आम्हाला फार आनंद झाला. ब्राह्मण बंधूंनी त्यांनी केलेल्या पापकृत्याचे परिमार्जन होऊन काय प्रायश्चित्त घ्यावे याबद्दल उपदेश करण्याची नामानंदांना विनंती केली. त्यावर नामानंद म्हणाले, तुम्ही एकभुक्त राहून मंडल दीक्षेचे पालन करा. स्वकष्टाने पैसा मिळवा. स्वकष्टार्जित धनाने सद्ब्राह्मणांना अन्नदान करा. त्यामुळे तुमची सर्व पापे नष्ट होतील. पापशमन झाल्यानंतर तुम्हाला श्रीपादांचे साक्षात दर्शन होईल किंवा स्वप्नात दर्शन होईल. मंडल दीक्षेनंतरही तुम्ही सदाचरणानेच वागावे. चुकीने तुम्ही पुन्हा तुमच्या व्यसनात गुंतलात तर श्रीपाद नक्कीच तुम्हाला आत्तापेक्षा दुप्पट शिक्षा करतील हे ध्यानात ठेवा. अनघा समवेत दत्तात्रय आराधनेची पवित्रता. सुशीला नावाच्या त्या ब्राह्मण स्त्रीनेही श्री रामानंदांना विनंती केली की त्यांनी तिच्या संकट हरणाचा उपाय सांगावा. प्रसन्न चित्ताने श्री रामानंद सांगू लागले, आत्मा अमर आहे. माणसाचे मन मात्र एका क्षणात अनेकदा मरून पुन्हा जन्म घेत असते. पती पत्नीच्या मिलनवेळी दोघेही किंवा दोघांपैकी एक जर संगमोत्सुक नसेल व मनाविरुद्ध निर्जीवपणे शरीर संबंध झाला असेल तर नपुंसक बाळ जन्माला येते. नपुंसक जीवन नरकप्राय असते. तसेच परस्परांवर प्रेम असलेल्या नवरा बायकोची कोणी ताटाटूट केली तर त्याला नपुंसकत्व येते. त्याचप्रमाणे सुनांचा छळ करणाऱ्यांना, निर्दयपणे शिशुहत्या, स्त्री हत्या करणाऱ्यांना, असहाय्य स्थिती असणाऱ्यांना, अनाथांवर अत्याचार करणाऱ्यांनाही नपुंसकत्व येते. धर्माज्ञेप्रमाणे पुरुषाला एका स्त्रीपासून 10 संतानांना जन्म देण्याचा हक्क आहे. नंतर त्याने स्त्रीपाशी शरीर संबंध ठेवला तर तो व्यभिचार ठरतो. 10 संतानानंतर त्या स्त्रीला त्याने माते समान मानावे. माते सुशीला, तुझ्या नवऱ्याचे नपुंसकत्व जाऊन त्याला पुरुषत्व प्राप्त होण्यासाठी तसेच तुझ्या वैवाहिक जीवनाच्या सुखप्राप्तीसाठी तू अनघा व्रत करून अनघा देवी समवेत असलेल्या श्री दत्तात्रेयांना संतुष्ट करावे. श्री दत्त नक्की तुझ्यावर कृपा करतील.
श्रीपाद श्रीवल्लभांचे भजन करणाऱ्याला ऐहिक व पारलौकिकही सुख मिळेल. एकदा बापनाचार्यांनी आपला नातू श्रीपादांमध्ये साक्षात श्री दत्ताचे दर्शन घडले. तेव्हा त्यांनी अंतस्फूर्तपणे सिद्धमंगल स्तोत्र रचले. दत्त दर्शनाच्या अनुभूतीतून स्फुरलेले त्यातले प्रत्येक अक्षर शक्तिमंत आहे. प्रत्येक अक्षरात युगयुगांतापर्यंत चैतन्य सदोदित राहील. त्यात व्याकरण दोष शोधू नये. या सिद्धमंगल स्तोत्र पठणासाठी कुठलेही विधी नियम नाहीत. हे स्तोत्र श्री बापनाचार्यांच्या तोंडून ऐकलेला मी भाग्यवंत आहे. ते स्तोत्र आत्ता मला आठवत आहे, तुम्ही ऐका. सिद्धमंगल स्तोत्र. अथ सिद्धमंगल स्तोत्र आरंभ. श्रीमदनंता श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्युनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सवित्र काठक चयन पुण्यफल भारद्वाज ऋषी गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. दो चौपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. पुण्य रूपिणी राजमांबा सुत गर्भ पुण्य फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंडा श्री विजयी भव. पीठिकापुरा नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. इति श्री बापनाचार्यकृत सिद्धमंगल स्तोत्रम संपूर्णम. बाळांनो, अनघाष्टमी व्रत करून परम पवित्र या सिद्धमंगल स्तोत्राचे पठण केल्यास सहस्र ब्राह्मणांना जेवण दिल्याचे फळ मिळते. तसेच मंडल दीक्षा करून एकभुक्त राहून स्वकष्टार्जित धनाचे जो सहस्र ब्राह्मणांना अन्नदान करतो त्या पुण्याचे फळ या पठणाने मिळते. योगीही या स्तोत्राचा पाठ करतात. या स्तोत्राचे पठण केल्याने सिद्ध पुरुषांच्या दर्शनाचा स्पर्शाचा लाभ मिळतो. मनात असलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मन वाचा कर्माने दत्त आराधना करून या स्तोत्राचे पठण करताच श्रीपादांची कृपा प्राप्त होते. ज्या ठिकाणी या स्तोत्राचा पाठ होत असतो तिथल्या सूक्ष्म वायुमंडलात सिद्ध पुरुष अदृश्य रूपाने संचार करत असतात. अशी अमृत वचने त्यांनी सुशीलेला सांगितली. श्रीपादांच्या अनुग्रहाने नपुंसकत्व जाणे. श्री नामानंदांच्या मुखातून ही अमृत वचने ऐकताच माझ्या मनात एक विचार आला. मी त्यांना म्हटले, हे महापुरुषा, या पवित्र आश्रमाच्या प्रांगणात या दिव्य स्तोत्राचे पारायण करावे व श्रीपादांच्या दिव्य लीला प्रसंगाचे कथन करीत ही रात्र इथेच घालवावी असे मला वाटते. कृपा करून आपण तशी अनुमती द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. माझ्या म्हणण्यात सुशीला व ब्राह्मण बंधूंनी पुष्टी दिली. श्री नामानंदांनी प्रसन्नतेने अनुमती दिली. रात्रभर आम्ही श्रीपादांचे नामस्मरण करत होतो. त्यांचे लीला प्रसंग सांगत होतो. सिद्धमंगल स्तोत्राचा पाठ करत होतो. शेवटी पहाटे श्रीपादांची दिव्य मंगल आरती केली. मंगल आरती संपल्यानंतर आश्रमाच्या दाराशी बैलगाडी येऊन थांबली. गाडीवानाने भोजन सामुग्री आणली होती. तो सुशीलेकडे आला व तिला म्हणाला, थोड्याच वेळात तुझे सासू सासरे व तुझा नवरा दुसऱ्या बैलगाडीतून या आश्रमात येतील असे सांगून भोजन सामुग्री उतरवून गाडीवाला निघून गेला. गाडीवाला आला त्यावेळी श्री नामानंद ध्यान लावून बसले होते.
श्री रामानंदांचे ध्यान संपल्यावर ते उत्कंठतेने विचारू लागले, गाडीवाला कुठे आहे? आम्ही सांगितले की गाडीवाला निघून गेला. ते गहिवरून म्हणाले, अहो, तुम्ही फार भाग्यवान आहात. श्रीपाद फार कृपाळू आहेत. त्यांनी गाडीवाल्याच्या रूपात तुम्हा सगळ्यांना दर्शन दिलं. माते सुशीला, तुझे नशीब उजळले आहे. तुझ्या नवऱ्याचे नपुंसकत्व गेले. तो तुझ्या सासू सासऱ्यासोबत इथे येत आहे. हे ऐकून आम्ही विस्मयचकितच झालो. त्रिकालज्ञ श्री रामानंदांनी सांगितल्याप्रमाणे सर्व झाले. सुशीला तिच्या नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांना घेऊन सासरी गेली. श्री रामानंदांचा आशीर्वाद व निरोप घेऊन मी ब्राह्मण बंधूसह कुरवपूरला जायला निघालो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 17 संपूर्ण.